जेवल्यावर छातीत जळजळ होणे किंवा पोटात जडत्व येणे, जेवल्याच्या नंतर लगेच खूप झोप येणे ही अपचनाची लक्षणं आहेत. तर का तुम्हाला छातीत जळजळ होत असेल किंवा जेवल्याच्या नंतर पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. ह्याच्यामध्ये जेवणाच्या आधी काही भाग करायचा आहे आणि जेवणाच्या नंतर काही भाग करायचा आहे. सो जेवण होण्याच्या साधारण 15 ते 20 मिनिटं आधी असं शांत एखाद्या खुर्चीवरती किंवा पलंगावरती किंवा मी जसं बसलोय तसं बसावं आणि आपल्या दोन्हीही मांड्यांवरती अशा पद्धतीने दोन्हीही हात ठेवायचे आणि जांघेच्या जॉईंटच्या थोडंसं खाली असं दोन्हीही हातांनी दाबून ठेवायचं. 6 सेकंद मोजायचे, हात उचलायचे, परत दाबून ठेवायचं, 6 सेकंद मोजायचं, हात उचलायचे, असं 10 वेळा करायचं. म्हणजे 10 वेळा आपण दाब देतोय, प्रत्येकी 6 सेकंद. त्याच्यानंतर साधारणपणे 15-20 मिनिटं सोडून जेवण करावं आणि जेवण झाल्याच्या नंतर मध्ये अर्धा ते पाऊण तास सोडून मग ही पुढची प्रक्रिया करावी. या पुढच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या उजव्या मांडीवरती जांघेच्या जॉईंट पासून ते गुडघ्याच्या जॉईंट पर्यंत मांडीचा जो आतला भाग आहे या आतल्या भागावरती दोन्ही हाताच्या ह्या भागांनी अशा पद्धतीने पाळीपाळीनी प्रेस करत खाली जायचंय. सो असा हात ठेवत जायचा आहे. 1 2 3 4 5 6. काही लोकांची मांडी मोठी असेल, काही लोकांची छोटी असेल. साधारणपणे 5 ते 6 पॉईंट्स मध्ये जायचंय. ह्याला सेकंडचं काउंटिंग नाहीये, पण 2दा ते 3दा वरनं खालपर्यंत जावं. म्हणजे असं हे 1 झालं, मग 2 आणि मग 3. बस. ह्याच्या लगेच नंतर नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने जोरात सोडायचा. मी करून दाखवतो. बस. असं 8 वेळा करावं. हे रोज एक 8 दिवस करावं. ही संपूर्ण प्रक्रिया रोज करावी. साधारण 8 ते 10 दिवस करावी. त्याच्याने जेवल्याच्या नंतर जे पोट फुगल्यासारखं वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा झालेली जाणवेल आणि ऍसिडिटी जर का समजा होत असेल किंवा जळजळ होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सुधारणा जाणवेल. हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला खाली कॉमेंट्स मध्ये नंतर नक्की कळवा. येत्या 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गुडघेदुखीसाठी मी एक न्यूरोथेरपीचा वेबिनार करतोय. ज्यांना गुडघेदुखी आहे आणि ज्यांना न्यूरोथेरपीची स्व उपचार प्रक्रिया शिकायची आहे त्यांनी ह्या वेबिनारसाठी अवश्य रजिस्टर करावं. भेटूयात 16 तारखेला सकाळी 10 वाजता.